दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज वस्तू देणार. नमस्कार. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत कार्ला या ठिकाणी आणि इथल्या या आजच्या भागात आपण जाऊन भेटणार आहोत आपल्या वहिनींना, ज्यांचं नाव आहे राजश्री प्रकाश जाधव. या जाधव कुटुंबाला भेटणार आहोत. तेव्हा आता सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. भेटूया जाधव कुटुंबाला. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चिक्की. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा घ्या. हांड्यावर हांडे 7, त्यावर होती परात, परातीत होता भात, भातावर होतं तूप, तुपासारखं रूप, तुपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेडा, चंद्रभागेच्या रंगीत नावा, प्रकाश नावानं म्हणते आता तरी मला पंढरपूर दावा. काय वाचून नाही दाखवलं. लवकर घेऊन जा, वारी सुरूच आहे. द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर. नमस्कार. ही ननंद छोटी. नमस्कार. ही आई. नमस्कार. ही 2 नंबरची ननंद, ती भाची. नमस्कार. त्या जाऊबाई, ची भाची. नमस्कार. ती पण सुनबाई पलीकडे, ती पण मुलगी. ती सुनबाई पलीकडे पण सुनबाई. पलीकडे पण सुनबाई, अलीकडे पण सुनबाई. आणि हा मुलगा हॅलो अभिनव. दे रे दे. इतका हातात धरून उभा आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि ही पण पुतणी. ही पुतणी. ही पण पुतणी. ही भाची. ती पण भाची. ती मैत्रीण. त्या जाऊबाई. नमस्कार. त्या वहिनी. ती पलीकडे जाऊबाई. अलीकडे जाऊबाई. नमस्कार. झाली सगळ्यांची ओळख. हो. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. वडीत वडी आंबावडी पैठणी जिंकण्यासाठी मी झाली वेडी. सरिता वाहे वेगे, तिला मिलनाची आस, पैठणीसाठी मी आले पुण्याहून खास. कार्ला गावात आदेश भाऊजी येणार, पैठणीचा खेळ रंगणार आणि आजची पैठणी मीच जिंकणार. नमस्कार. नमस्कार. आवाज कुठे. नमस्कार. हा असा नमस्कार पाहिजे. किती वर्ष लग्नाला. 24 वर्ष. 24 वर्ष. कुठे राहता. इथेच 24 वर्ष. हो. लग्नानंतर इथेच आलात. हो हो हो. त्याआधी कुठे होता माहेरी. पुण्याला. पुण्यात कुठे. पुण्यात उत्तम नगरला. उत्तम नगर. हा एनडीच्या इकडे. एनडी खडकवासला आहे ना तिकडे उत्तम नगर. कोण कोण असतं तिकडे. आता सध्या वहिनी, भाऊ, आई, चुलती, परत म्हणजे चुलत भाऊ असे आहेत सगळे परिवार. बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला का. झालाच नाही झाला, पण तो अचानक झाला. असं म्हणजे खास पाहण्यासाठी म्हणून येतं त्या मला काहीच माहिती नव्हतं. म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नव्हतं तर काय माहिती. वडील म्हणजे लग्न कार्यामध्ये जास्त जायचे, तर त्यामुळं वडील काय करायचे. म्हणजे याला गव्हर्नमेंट जॉबला होते. हा पण जायचे लग्न. हा लग्न. हो जरूर जायचे. तर तेव्हा मग जायचे त्यांना. मग ते एका लग्नासाठी गेले. सॉरी एका लग्नात गेले होते. ते मुलगी दाखवायला म्हणून. नाही मुलगी कोणाला दाखवायला. म्हणजे मुलगी दाखवायचे कार्यक्रम करायचे ना ते असे. वडील. हा. अच्छा म्हणजे तुमचे बाबा दुसऱ्यांची लग्न जुळवायचे कार्यक्रम त्या वेळेला. ओके. मग काय झालं. मग त्यांना मिस्टरांचं म्हणजे स्थळ जुळवायचंय असं सांगितलं. थांबा बोलवा त्यांना आधी. सारखं तिकडे बघू नका, बोलवा त्यांना. हो या. नमस्कार. नमस्कार. या स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. जसजशी लग्नाची 24 वर्ष पूर्ण व्हायला लागली अंतर वाढायला लागलंय हळूहळू. कारण मी इथे असा हात केला तरी ते तिथेच बसले. बरं ते
तुमचं लग्न ह्यांचे बाबा ठरवत होते हो दुसऱ्या मुलीबरोबर. हो. बरोबर आहे. बरोबर. करेक्ट आहे. हा, मग काय झालं? ती मुलगी उंच होती, हा. माझ्यापेक्षा उंच होती हाईटने. हा, मग आमची बहीण होती लग्न ठरवायला बरोबर. हा. बोलले अरे उंच होईल मुलगी, नको आपल्याला. नको आपल्याला. पण बरं झालं असं ना डबे बिबे काढायला फळीवरचा डबा, हो की नाही? मग हिचे बाबा होते तर यायला उशीर झाला. ते सासकामानला गेलो होतो आम्ही खेड तालुक्यात. तिथनं यायला उशीर झाला. ते म्हणले चला पुण्यामध्ये जेवण करूनच जा आता घरी. हां, तोपर्यंत सांगितलं नव्हतं की आमची मुलगी आहे लग्नाची म्हणून. असं म्हणून आम्हाला सगळ्यांना घरी नेलं. बर, जेवायला घातलं. जेवायला नेलं. घरी यांच्या अंधारच होता. हो का? त्या दिवशी नेमकी लाईट गेली होती. काय हो, बघा काय म्हणतात, घरी यांचा अंधार होता. बरोबर आहे, खरंच आहे. लाईट काळोख झाला. हो, काळोख झाला होता. आणि मुंबईचे मामा होते माझे बरोबर, दशरथ तिके म्हणून. आणि मी व्यवसायाने इलेक्ट्रिशियन. त्यामुळं ते म्हटले बघ बाबा आता लाईट लाव तर तुला मुलगी दिसेल, काहीतरी कर तू. आता वीज गेलेली आहे, तू काहीतरी कर. मग खटपट करून शेजारच्या घरातनं घेतली विजेचा जोडाने. मग यांच्याकडे लाईट चालू केली. त्यानंतर जेवण वगैरे झालं. 1 मिनिट, आधी लाईट लावला आणि मग मुलगी बघितली. हो, ऑफकोर्स. अंधारामध्ये काय बघणार, काय अट आहे. बरं, मग दोघे एकमेकांना भेटलात त्याच दिवशी. तुम्ही तेव्हा तुम्हाला माहिती होतं की हे बघायला आले? अजिबात काहीही कल्पना नव्हती. जेवण वाढलं वगैरे सगळं. आणि त्यानंतर मग यांचे मामा यांना म्हणायला लागले की बाबा बघ हे ह्या मुलीला तू ती आवडतीये की नाही, तुला कसं ते सांग. मग हे म्हणायला लागले बरं चालेल. यांनी पाहिलं आणि त्यांचं ते बोलणं झालेलं मला थोडंसं कानावर आलं की मुलगी बघ म्हणून. मग मी आतमध्ये निघून गेले. आणि असं साडी वगैरे घालून किंवा काही त्यावेळेस असं कल्पनाच नव्हती पाहायला आलेले. नॉर्मल अगदी अक्षरशः भावाचं शर्ट घातलेलं होतं खरं ते सांगते. त्यामुळं मग आतमध्ये गेले आणि यांचं बोलणं झालं. मग यांच्या मामांनी मला परत सांगितलं की तू बाहेर ये म्हणून. मग तेव्हा त्यांच्या मामांनी विचारलं मला की तू विहिरीवरनं पाणी आणशील का? असं विचारलं? हो हो. अरे बापरे. तेव्हा विहिरीवरनं इथनं 1-1.5 किलोमीटरवरनं सगळे पाणी आणायचे विहिरीवरनं. आणि सांगितलं ना, म्हटलं मी SNDT लॉ कॉलेजला वगैरे होते असं तसं. तर त्यांना असं वाटलं की शहरातली मुलगी बाबा करेल की नाही काही काम किंवा अशा हिशोबाने विचारलं त्यांनी. तर मग मी जेवढे प्रश्न त्यांनी विचारले त्यांना जेवढं सांगता आलं तेवढी उत्तरं मी बरोबर दिली. आणि मग त्यांच्या मामांनी यांना बोलले, माझा फोटो नेला आणि नंदीलाही दाखवलं, केलं, बोलले सगळे. आणि मग काय निरोप सांगितला त्यांनी की आम्हाला मुलगी आवडली आहे. हो काय हो. आणि वडिलांना हेही सांगितलं तुमच्या घरामध्ये मुलगी असताना तुम्ही आम्हाला अजिबात काही सांगितलंच नाही. दुसरीकडे फिरवताय. मुलं आता कोण घरात? छोटा मुलगा आहे. तू काय करतो? माझी आता 12th झाली. मी आता ॲडमिशनसाठी पुढे ट्राय करतो. काय करणार? पुढे मला BSc ॲग्री करायचं आहे. या दोघांपैकी कोणाचा धपाटा जास्त लागतो? तसं बघितलं तर मम्मीचा जास्त मार खाल्ला. कारण पप्पा ऑफिसवर असतात. मार खाल्लाय का किंवा हात लागतो का हे विचारण्यामागचं कारण, कुठल्या कारणाने धपाटा मिळाला? बरेचदा काम ऐकलं नाही मला. कुठलं काम? असंच घरातलं काहीतरी करून ये. हो. ऐकलं नाही म्हणून धपाटा. हो, म्हणजे आळस केला म्हणून. आळस केला. पण त्या धपाट्याचा आज 12वीचा निकाल लागल्यानंतर मागे वळून बघताना काय वाटतं? तो धपाटा किती महत्वाचा? आज त्या धपाट्यामुळं हे सर्व उभं आहे, इथे मी मदत केली आहे. का डोळ्यात पाणी आलंय त्याच्या? आई? आनंदाश्रू. आनंदाश्रू. परत मम्मी बरोबर आमची आजी होती, तिला त्या या रविवारी 1 वर्ष पूर्ण होत आहे सासूबाईंना. सासूबाई. तर तिच्याबरोबर आजींनी पण भरपूर मला हेल्प केली आहे. आणि तोपर्यंत मी इथे येऊन उभा आहे आज तुमच्यासमोर. अजून खूप मोठं व्हायचं आहे तुला. आईबाबांनी खूप खडतर परिश्रम केले असं तू आता सांगतोयस, बरोबर? म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. पण पुढे भविष्यात आणखी आनंदाचे दिवस आईबाबांना द्यायचे आहेत तुला. त्यासाठी तुझं आचरण, तुझं वागणं आहेच उत्तम. आणखी छान होण्यासाठी काय प्रयत्न? जीवापाड प्रयत्न करेन. आपली जितकी ताकद लावता येईल तितकी ताकद लावून मम्मी पप्पांना आनंद देईन. किती छान. हेच तर पाहिजे असतं आईबाबांना. म्हणजे यांच्या आईची आठवण आज आली, ज्यांना 1 वर्ष झालेलं आहे.
ही माऊली इथं बसलेली आहे, तुझ्या डोळ्यात पाणी येतं आणि तुझ्या चेहऱ्यात खरेपणा लिहिला आहे, तू काळजी करू नकोस, चांगलंच होईल. हां, ॲग्रिकल्चर करणार आहेस, जिथे जे टाकशील तिथे ते उगवेल बघ, तुला सांगतो. तुला खूप शुभेच्छा. फक्त प्रामाणिकपणे अभ्यास कर, भरपूर अभ्यास कर आणि अभ्यासाबरोबर संपूर्ण परिसराचं नाव मोठं होईल कसं करता येईल याचा विचार कर. आणि कधीतरी कुठेतरी गर्दीत तुझी अपॉइंटमेंट घ्यायची वेळ आमच्यावर आली पाहिजे, एवढं लक्षात घे. हां, आणि तेव्हा तुला सांगता आलं पाहिजे, सॉरी आज मी बिझी आहे, 15 दिवसांनी भेटा. यातही आनंद असेल आईबाबांसाठी इतका मोठा हो, असं म्हणत तुझं समाजातलं वजन वाढव. आणि आता या खेळामध्ये अचूक वजन तुम्ही घेऊन येणार का मला बघायचं आहे. त्यासाठी हा वजनाचा काटा. वजन आहे 1 किलो 700 ग्रॅम. 5 पेक्षा जास्त वस्तू पाहिजे. चला, वेळ सुरू झाली. एक किलो 700 ग्रॅम. कमीत कमी 5, जास्तीत जास्त किती वस्तू ठेवू शकता. 1700 पाहिजे. 1700 पाहिजे. 1740. हो, चमचा टाक आता, चमचा टाक आता, चमचा टाक. कॉईन टाका, कॉईन टाका, कॉईन टाका पटकन. हां, टाका टाका पटकन टाका टाका. 25 जास्त झाले. 30 ते काढून. हां हां, झालं बरोबर होतं. झालं 1700 होतं. 1799. 1 ग्रॅम. जास्त आहे. 10. अभिनंदन. हे बरोबर वजन झालेलं आहे. 10 सेकंद झाले, राहिली होती. 10, 9, 8 असं मोजणार, तोच इकडे 1700 झालं. काय जादू झाली मला माहिती नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हे कॉईन 9, 10, 11, 12. 2400 रुपयाचं बक्षीस. अभिनंदन. नमस्कार. 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 मला तुम्हाला विचारायचं आहे की 24 वर्षामध्ये त्यांनी आता 24 वर्षाचा संसार झाला, एक बदल कुठला करावा असं वाटतं तुम्हाला त्यांच्या स्वभावात? जेवढा वेळ देतात ते त्यापेक्षा थोडासा जास्त वेळ अजून द्यावा. हो, कारण कामानिमित्त ते जास्त बाहेर असतात ना, मग त्यामुळं थोडासा वेळ जास्त द्यावा मुलांसाठी, माझ्यासाठी. हो, नक्की प्रयत्न करणे. कधी? आजपासून. हो, 24 वर्षाने प्रयत्न करता आला तुम्हाला. तुम्ही काय सांगा? नाही, काहीच तक्रार नाही. काय तक्रार कुठे विचारली मी? तक्रार म्हणतायत, मी म्हटलं कुठला बदल केला पाहिजे. नाही, काही गरज नाही बदल. काही नाही. काही नाही. अरे वा वा. तुम्हाला विचारायचं सगळ्यांना. आधी मला तुम्ही बोला. काय सांगाल? बोला. ते माझे काका लागतात. त्यांनी 3 वर्षापूर्वी नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे. नर्मदा परिक्रमा याबद्दल तुम्ही सांगा. नर्मदा परिक्रमा म्हणजे आपलं इष्टदैवत उजव्या हाताला ठेवून प्रदक्षिणा करायची असते. ही नर्मदा नदीच्या दोन्ही बाजूचं अंतर 3500 किलोमीटर आहे. आणि तिथे गेल्यानंतर नर्मदा माईच ती परिक्रमा करून घेते. आपण कुणी करणारं नाही आहे, कारण तिथे गेल्यानंतर योगक्षेम सगळं चालवणारी तीच आहे. आणि त्या अनुभवांवर आणि केली. त्यावेळी आई आजारी होती, पण आईने मला हे दिलं की तू जा म्हणून. आणि आमची आई जाताना तिने स्वतः नर्मदे हारचा जप केला. म्हणजे मी प्रत्यक्ष परिक्रमा करून आलो, पण ती जगली नर्मदा परिक्रमा. काय शेवटी कोमात असताना सुद्धा कुणाशी बोलली नाही, पण नर्मदे हार करत तिने प्राण सोडला. त्या अनुभवावर मी एक पुस्तक लिहिलेलं आहे, श्री नर्मदा परिक्रमा. आणि योग असा आहे की त्याला कालच राज्य सरकारचं मानांकन मिळालेलं आहे त्या पुस्तकाला. अरे वा वा, अभिनंदन. पुस्तक मी तुम्हाला एक भेट देतो परत. आणि हे पत्र आहे,
प्रकाशकाचं की तुम्हाला मानांकन मिळाले म्हणून. संकीर्ण ह्या प्रकारामध्ये पुस्तक आता राज्य सरकारकडे गेले पुरस्कारासाठी. वा वा, प्रत्येकाने वाचलंच पाहिजे. आणि हे आपल्याला नर्मदा परिक्रमा. धन्यवाद धन्यवाद, खूप छान. नर्मदा परिक्रमा, धन्यवाद. मी आत्ता इथे ठेवतो आणि जरा पहिल्या खेळाला सुरुवात करतो. या खेळामध्ये तुम्हाला दोघांना आता अभिनय करायचा आहे. हां, आणि अभिनय तुम्ही ओळखायचा आहे, तर ही बक्षिसं मिळणार. चित्रपटाचं नाव पहिलं मराठी आहे सगळं. या कोण? बहीण. अच्छा अच्छा अच्छा, अभिनंदन. हे मोत्याचे झुमके झी मराठीकडून तुम्हाला. आता गाणं आहे, गाण्याचा अभिनय करायचा, न बोलता ओठांची हालचाल करायची नाही. वेळ सुरू आहे, बोलायचं नाही. कैरी पाडे. म्हणा 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 म्हणा. असं होतं. मला काय वाटलं हे सांगतायत मी यांच्या घरी गेलो तेव्हा बल्ब लावत. हा, मला तसं वाटलं. पण खूप छान अभिनय केला, अभिनंदन. हे मोत्याचे तोडे आमच्या वहिनींना झी मराठीकडून अभिनंदन. म्हण ओळखायची आहे सगळे. वेळ सुरू झाली. न ओठांची हालचाल नाही. पक्षी, कावळा. कावळा. नाही घारवडे आकाशी लक्ष. कावळा. 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 नाही, एक मिनिट, पण अशी कशी गाय ओळख? हे काय होतं? काळा रंग. काळा रंग पांढरा दाखवतो. अभिनंदन. ही चिंच पेटी झी मराठी. एक नाव जाहीर होणार आहे. बघूया कोणाचं नाव जाहीर होत आहे. घ्या, एक चिठ्ठी काढा, द्या. नाव आहे अनिता अनंत हुलावळे. या या, नमस्कार. नाव सांग. अनिता अनंत हुलावळे. कुठे राहता? कारल्यातच. कारल्यात कुठे? इथेच का जवळ आहे घर? इथंच जवळ. असं कसं करणार? काय नाव असेल? राईमध्ये. राईमध्ये राहता. कारला म्हणजे काय मसाल्याचा डबा आहे का? कोण राईमध्ये, कोण दालचिनीमध्ये. गंमत करतो. पण घरी कोण कोण असतं? मिस्टर. मिस्टर. 2 मुलं. काय करतात मिस्टर? रेल्वेमध्ये ते पोलीस ऑफिसर. आत्ता घरात पोलीस ऑफिसर आहेत. सॉरी या, सांगू नका ते राईबद्दल काय. बरं, आत्ता घरातलं कोण आहे तुमच्या बरोबर इथे? आता कुणी नाही. जाऊबाई आहे. जाऊबाई आहे. या जाऊबाई बाजूला उभ्या राहा. चला जाऊबाई, बरं वाटतंय? हो, आनंद झाला. वाटत चिठ्ठीत नाव ऐकून आनंद झाला. कोणाचा? आम्हाला खूप आनंद झाला. हो, आता बघ हिचं काय होतंय असं. चला दोघींनाही आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठण. समोर लोखंडी स्टँड आहेत आणि या स्टँडवर हा चेंडू फुटबॉल एक टप्पा टाकून टाकायचा आणि तो त्या स्टँडवर थांबला पाहिजे. लक्षात ठेवा, दोघींना 10-10 संधी आहेत. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे
थांबा, तुम्ही या बाजूला या. पाच 0. तुम्ही या बाजूला. आता तुम्ही. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. नमस्कार. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या हुलावळे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या जाधव वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन अभिनंदन. कार्ला तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी रंगलेला ॲक्वागार्ड होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ॲक्वागार्ड होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.